नावाली ग्रामस्थ मंडळ त्याचबरोबर जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली चे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। ते सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। थोड्याच वेळात उद्घाटनीय सामना आपल्याला पाहायला मिळेल। बामाली विपक्ष पिंपरी असा सामना आपल्या समोर येईल। मोरया गणरायाचं नाव घेऊन या स्पर्धेचा शुभारंभ केला गेलाय। शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते
चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आल्यात आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर साहेब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण नेहमीच या स्पर्धेची पूर्णपणे जबाबदारी उचलत असतात ते, आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करतो या नाणेपैकी या दोन संघामध्ये बामाली विपक्ष पिंपरी 14 गावातील हे दोन संघ आपल्याला एकमेकांसमोर येताना पाहायला मिळतील. टॉस खेळला जातोय, कॉल दिलाय या पिंपरीचे कॅप्टन आहे, टॉस जिंकलाय बामाली संघ. तर निश्चित भगवान कोंडले टॉस जिंकला, आपण कशाला पसंती द्याल? फिल्डिंग कराल. विपक्षी संघ 14 गावातील आहे पिंपरी संघ, कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल? बघू, आता पहिल्यांदा त्यांची नामची मॅच आहे, कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करू. यावर्षी पाहिलं तर थोडेसे चांगल्या प्रकारे खेळता, चांगले खेळाडू सुद्धा, नवीन नवीन खेळाडू सुद्धा संघामध्ये येत असताना पाहायला मिळात. मात्र आपल्या गावामध्ये बऱ्याचशा स्पर्धा होतात या 14 गावातील, त्यातले त्यात एक ही स्पर्धा शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक. काय म्हणाल? नाही, एकदमच आपले 14 गावाचा बोलत एक नंबरचं आयोजन आहे नवनाथ तालुक्याचं. ओके, थँक्यू. तर टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. पिंपरी संघ आपल्याला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना जास्तीत जास्त किती धावांचं लक्ष ठेवू शकाल? आम्ही 60 ते 70 रनापर्यंत ठेवूया लक्ष. मग असे कोणते फलंदाज असतील की ज्यांच्यावरती मदर असेल फलंदाजांची? मी स्वतः आहे, महेश आहे, राजेश, बाकी आहेत फिल्डर. निश्चित एक प्रश्न विचारेन की प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 संघ होतात, प्रत्येक गावाचं आहे ते, तुमच्याच गावाचं नाही. आता 2 संघ झाल्यात, त्यामुळे कुठं का होईना थोडंसं कमी पाहायला मिळेल की, कारण एकत्र खेळाडू असतात तेव्हा पूर्णपणे संघ बांधला जातोय. मात्र आत्ता कसं चित्र असेल? नाही, दबाव जो काय नसेल, आमचा संघ आहे, व्यवस्थित खेळा आम्ही सगळेजण. ओके, थँक्यू. तर चला, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करा. दोन्ही संघ आपल्याच परिसरातील संघ आहे. विशाल इलेव्हन पिंपरी विपक्ष स्वर्गीय मुकुंद इलेव्हन बामाली, या दोन टीममध्ये सामना असेल. सामना 5 षटकांचा असेल आणि लक्षात ठेवा या स्पर्धेचे नियम वेगळे आहेत, कारण प्रत्येकजण आपापल्या परीने जे आपले ग्रामीण क्रिकेटचे नियम आहेत त्या नियमांना अनुषंगाने येथे क्रिकेट खेळ जाईल. आणि नियम आहेत की अगोदर विकेटवरती असेल कॉल, विकेटवरती आहे. दोन्ही संघाचे विकेट समान असतील तर ज्या संघाचा टॉस असेल त्या संघ विजय ठरला जाईल. लक्षात ठेवा, विकेटला फार महत्व आहे. ही नवनाथ सालुंकेंची संकल्पना आहे. मी तर या संकल्पनेचे स्वागत करेन, कारण आपण विनाकारण विकेट फेकता बऱ्याच वेळेला, कारण नसताना सुद्धा. त्यामुळे आता येते विकेटचा कस लागेल, जेणेकरून विकेट आपले अबाधित ठेवावे लागतील, कारण जास्त विकेट गमवाल तर आपल्याला सामना सुद्धा गमवावा लागेल. हे लक्षात ठेवा. या सामन्याचा निकष आहे प्रथम विकेट नंतर टॉस. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक.
पाटील निघूचे त्यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत मंचावरती. ओके, तर दोन्ही संघाचे आपण राखीव खेळाडू अर्थात त्याचा 12 प्लेयर पाठवून द्या आम्हाला. एक पेज सोड. दोन्ही टीम्स आपले 12 खेळाडू पाठवून द्या. सामना सुरू होईल लगेचच. टॉस जिंकलाय बामाली संघाने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय विशाल एलिवम पिंपरी या संघाला. 5 ओव्हरचा सामना असेल आणि 3 षटकामध्ये आपलाच 12वा खेळाडू मैदानामध्ये पाणी घेऊन जाईल. ज्यांची ख्याती आहे तसं म्हटलं गेलं तर आमच्यासाठी ते मार्गदर्शक आहेत. आणि मार्गदर्शक म्हटलं तर गुरुस्थानी असणारे जगदीश सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत या सुरुवातीच्या सत्रामध्ये या उद्घाटन समारंभाला ऐकलात. इथून पुढे घेऊन जातो या स्पर्धेची पहिली मॅच आहे. एका बाजूला टीम बामल्ली विपक्ष पिंपरी असा हा रंगलेला हा पहिल्या दिवसाचा हा पहिला सामना आहे. जर तुम्ही क्रॉस केलं तरच स्ट्राइक चेंज असेल याची नोंद घ्या, अन्यथा स्ट्राइक चेंज नसेल. हा आयोजकांचा निर्णय आहे. पंच तिकडे निर्णय देतील, या सूचनेकडे आपण लक्ष द्या. त्याचबरोबर कान्हा साळुंके साहेबांचं आगमन झालंय, त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. पहिल्या मॅचला आपण प्रारंभ करतोय. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाडी आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक आपल्या भेटीला आलेला आहे. ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. तब्बल 13 वर्षाची परंपरा या स्पर्धेने संपलेली आहे आणि आजच्या पहिल्या दिवसाचा खेळ सुरू होतोय. या अगोदर तुम्ही उद्घाटन समारंभ पाहिला. यानंतरची पहिली मॅच बामल्ली विपक्ष पिंपरी. या मॅचला सूत्रसंचलनाला मी सुरुवात करतो. गणरायाचं स्मरण करतो. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना माना समुजरा. क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य.
महाराष्ट्र के सभी मराठाओं को सिखाया छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या देहाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या। महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिल व जळ त्यांच्या ओंजळीत अर्पण केली होती। एका हातात निकारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती। स्वराज्यासाठी जन्माला आलेली वेडी माणसं राजांना विचारत होती की सांगा राजा घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं। अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा घेऊन जातो। क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत, क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी नावाळीच्या क्रीडा नगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपला पुनश्च एकदा खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक उपजिल्हा प्रमुख शिवसेना आदरणीय भरत शेठ भोईर साहेबांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक आहे। या स्पर्धेचा पहिला षटकार जो कोणी फलंदाज मारेल त्याला 501 रुपयाचं विशेष पारितोषिक आहे। पण अगदी स्पर्धा सुरू होतानाच कौतुकाची थाप आदरणीय भरत शेठ भोईर यांनी ठेवलेली आहे। खेळाडूंच्या पाठीमागे टॉस जिंकलाय टीम बामल्लीने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। आमंत्रित केले टीम पिंपरीला बॅटिंगसाठी। 5 ओव्हरचा खेळ आहे आणि पहिला षटकार कोण मारणार त्याच्याबद्दल नक्कीच आपण चर्चा करूया, कारण हा पहिला षटकार नेहमी आठवणीत ठेवला जाईल। प्रारंभिक जोडीमध्ये टीम पिंपरीच्या माध्यमातून प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे। उज्ज्वल आणि शशांक ही प्रारंभिक जोडी। ओव्हर नंबर 1 चा थरार सुरू। प्रारंभिक पहिलाच बॉल ज्या प्रकारे खेळलाय, फक्त दिलाय सन्मान, प्रॉपर टायमिंग करता आला नाही या बॉलच्या पाठीमागे। थोडासा बॉल पुढे ठेवला, एक धाव पहिली बनते आणि धाव फलकेचाही श्री गणेश होतोय। याही सामन्यासाठी आदरणीय आमचे भरत शेठ भोईर यांच्या माध्यमातून आणखीन एक पारितोषिक आलंय, विकेट हॅट्रिक। भरत शेठ भोईर यांच्या माध्यमातून 1111 रुपयाचं विशेष पारितोषिक असेल। विकेट हॅट्रिक साठी आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे। ओव्हर नंबर 1 मध्ये प्रारंभिक षटक सचिन हाताळत आहेत। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे आणि राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन म्हटलं तर उज्ज्वल हे डावकुरे फलंदाज आहेत आणि शशांक हे उजव्या हाताचे बॅट्समन आहेत। आता शशांक तिकडे सज्ज होतील आणि गोलंदाजी मार्कवरतून सचिन पुन्हा एकदा निघतील राईट आर्म ओव्हर द विकेट। बॅटची कडा पाठीमागच्या बाजूला बॅकअप ठेवलाय, थ्रो करण्याचा प्रयत्न केलाय, आणखीन एक धाव आली। दुसरी धाव दुसऱ्या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होते। थ्रो थोडासा खराब आहे, आणखीन एक एक्स्ट्रा धाव तिकडे ऍड होईल, दुजोरा मिळेल आणखीन एका धावेचा। 3 धावा आल्या। प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये स्पर्धेचा ज्यावेळेस उद्घाटन समारंभ संपन्न होतो त्यावेळेस लक्षात ठेवली जाते। तसं पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास मोठा आहे, परंतु आपण प्रीमियर लीगची जर चर्चा केली, IPL ची, हा कन्सेप्ट 2008 ला आला होता, परंतु 2022 चा पहिला बॉल या स्पर्धेचा कुणी खेळला तर ते उज्ज्वल होते। तिकडे 2008 ला IPL मध्ये सौरभ गांगुली दादाने पहिला बॉल खेळला होता प्रवीण कुमारचा। पटबार टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आलाय। ही चांगली लाईन आहे, शरीरापासून थोडासा लांब ठेवला, त्यानंतर बॉल आतमध्ये आला। खेळण्याचा प्रयत्न थोडासा इकडे फसला, डॉट बॉलची सांगता होती। पहिला डॉट बॉल आलाय आणि ज्या वेळेस एखादा गोलंदाज डॉट बॉल टाकतो त्यावेळेस आत्मविश्वास द्विगुणित होतो आणि नक्कीच सचिन यांचा आत्मविश्वास तुम्हाला पाहायला मिळेल। पॉवर प्लेचं षटक ते हाताळत आहेत आणि पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकले, 3 धावा त्यांनी खर्च केल्या। फुल टॉसला दिशा दिली आहे, बॉलला टर्न केलाय मिड विकेटच्या दिशेने। बॉल टप्पा पडल्यानंतर सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार चौकार, पहिला चौकार। तिकडे होते शशांक यांनी पहिला चौकार अंकित केलाय टीम पिंपरीच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना। लोअर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फुलटॉस बनवून त्याला खेळला। 4 धावा निश्चित अंकित झाल्या। पुन्हा सचिन पटबार टाकण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर
उसळी थोडीशी कमी राहिली. अपेक्षा केली होती शशांक यांनी की हा बॉल चांगल्या उसळीने येईल, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला. बॅट वरतून आली, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नसेल. कमबॅक चांगलं केलं, पुनरागमन चांगलं केलं या बॉलवरती, कारण या अगोदरच्या बॉलवरती चौकार त्यांच्या अंकित केला होता. त्यानंतर कमबॅक चांगला आहे. पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक प्रगतीपथावरती आहे आणि इथून पुढे शेवटचा बॉल मार्गस्थ. अतिरिक्त उसळी घेणारा बॉल, खूप चांगला बॉल. शेवटचा बॉल ज्या प्रकारे हाताळला, सांगून गेला की कॉन्फिडन्स लेवल किती हाय आहे. एका ओव्हरचा खेळ संपला आणि एका ओव्हरच्या टीम पिंपरी प्रथम बॅटिंग करताना 7 धावा धाव फलकावरती बिना गाडीच्या मोबदल्यामध्ये. परी संदीप पाटील यांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक आहे. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक जो कोणी लावेल त्याला 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा कौतुकाची थाप तुम्हाला स्पर्धा सुरू होतापासूनच पाहायला मिळते. पहा आणखीन एकदा या स्पर्धेचं मोल वाढत आहे. 1551 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत येऊन पोहोचलंय. लागोपाठचे 3 षटकार या मॅचसाठी आदरणीय आमचे भरत शेठ भोईर यांच्या माध्यमातून 1551 रुपयाचं विशेष पारितोषिक असेल. लागोपाठचे 3 षटकार. पाहावं लागेल की पहिला षटकार कोण मारणार. ओव्हर नंबर 2 कडे आपण वळूया. पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक संपलं, त्यानंतर पॉवर प्ले क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि पॉवर प्ले क्रमांक 2 ला जशी सुरुवात होईल तर गोलंदाजीच्या रनवेवरती सूरज यांचं प्राचारण केलंय. समोरच्या बाजूला उज्ज्वल तयार. पॉवर प्ले मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केला सचिन यांनी. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या बाहेर थोडासा अडवण्याचा प्रयत्न होईल. एक धाव अंकित केली जाईल. स्ट्राईक रोटेट ठेवलंय. पास स्कोरबोर्ड तुम्हाला बिझी ठेवावं लागेल. स्कोरबोर्ड बिझी ठेवता धावसंख्या एकेरी दुहेरीने पुढे नक्कीच जाईल, परंतु स्कोरबोर्ड बिझी ठेवणं महत्वाचं आहे. शशांक यांनी थोडंसं प्रभावित केलं बॅटिंग करताना. एक चौकार त्यांनी अंकित केलेला जरूर आहे, परंतु इनिंग कशा प्रकारे ते स्वतःची उभी करतील. फिल्डिंग थोडंसं चेंज केलं ते राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा आपण त्या कॉम्बिनेशन बद्दल चर्चा करूया. हे कॉम्बिनेशन टीम इंडियासाठी 2011च्या वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचं ठरलं होतं. त्याची चर्चा आपण नक्कीच या ओव्हर नंतर आपण नक्कीच चर्चा करूया. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन 2011च्या विश्व वर्ल्ड कपसाठी का भारी ठरलं होतं. पुन्हा एकदा ओव्हर नंबर 2 मधून सूरज गोलंदाजीच्या रनवेवरतून. थोडेसे शफल झालेत. खूप चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळाला आणि तो यॉर्कर बीट करून चाललाय. डॉट बॉलची सांगता जरूर होते. शफल झाले होते. शशांक उजव्या स्टंपच्या बाहेर आले होते. त्याही नंतर खूप चांगली लाईन अवलंबलेली आहे. सूरज यांनी पाहिलं की फलंदाज शफल झालेले आहेत. म्हणजे बॉलिंग करताना तुम्हाला फलंदाजाला रीड करणं महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करताना गोलंदाजाला रीड करणं तुम्हाला महत्वाचं आहे. या गोष्टी जर तुम्ही क्रिकेटमध्ये केल्या ना तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे. डावीशी सोडून जाणारा बॉल आहे. हा पहिला वाईट बॉल या स्पर्धेचा तुम्हाला पाहायला मिळेल. पंचांनी हात फैलावले. खराब लाईन आहे. खास करून दिशेवरती कंट्रोल असणं महत्वाचं आहे. आपण ज्यावेळी चर्चा करतो की जर जीवनाला दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही आणि जर गोलंदाजाला दिशा नसेल तर टीमची दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे दिशा खूप महत्वाची आहे. शफल होऊन या बॉलला लॉंग लेगच्या दिशेने पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा करतील. बॉल सीमा पार. 4 धावे. महत्वाच्या आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा नक्कीच करूया. 4 दिशा खूप महत्वाच्या, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. आतापर्यंत खेळ जो चालू आहे 3 बॉलचा खेळ संपलाय. दुसरं षटक हे प्रगतीपथावरती P2चं. आणखीन एक लोअर फुल टॉस त्याला दिशा. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दस्तक. 4 धावेंसाठी लागोपाठचा दुसरा चौकार. ज्या प्रकारे बॅटिंग करतायत सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर सुरुवातीचा बॉल ज्यावेळेस त्यांनी खेळला त्यावेळेस 2 धावा अंकित केल्या. त्यानंतरचा एक डॉट बॉल त्यांनी जरूर खेळला, परंतु त्यानंतरची चांगली बॅटिंग त्यांनी केली. परंतु त्याही नंतर जर पाहिलं तर 3 डॉट बॉल लागोपाठ त्यांनीच खेळले. आता तेच लागोपाठ 2 चौकार अंकित करतायत. धावफलकावरती धावा लागल्या त्या 17 बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये
टीम पिंपरी विशाल 11 टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना. पण फेरबदल केला गेलाय का फिल्डिंग मध्ये? तुम्हाला मिड विकेट पाहायला मिळेल. तुम्हाला कावू कॉर्नर सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक. स्ट्रोक चांगला आहे परंतु एक्स्ट्रा कव्हरला बॅकअप दिलं गेलेला आहे. तिकडे क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉलवरती फेक करतील, धावफलकावरती फक्त एक धाव येते. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण तुम्ही सजवलेलं असतं ना त्याच प्रकारे तुम्हाला बॉलिंग करावी लागते आणि तेच या बॉलवरती घडलेलं आहे. उजव्या स्टी बाहेर ठेवला, बॅकअप दिलं होतं एक्स्ट्रा कव्हरला, तिकडून ते आले, बॉल उचलला आणि टाकला. फक्त एक धाव अंकित झाली. स्ट्राईक रोटेट केलंय. आता उज्ज्वल स्ट्राईक वरती गेलेली आहेत. त्यांनी फक्त 2 धावांचं योगदान आतापर्यंत टीम पिंपरी 11 ला दिलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल विथ द अँगल टाकण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पानं उत्सुक्याचं राहिलं असं कारण बॅट्समन उज्ज्वल यांना माघारी देखील जावं लागलं असं. 2 ओव्हरचा खेळ संपला. थोडंसं षटक महागडं ठरलं. धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत आतापर्यंत 19 धावा बिना गडेच्या मोबदल्यामध्ये. 2 ओव्हरच्या अंती टीम पिंपरी 11 बॅटिंग करताना. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक तुम्हाला दिला जाईल आणि 12वा खेळाडू जो समालोचन कक्षामध्ये आहे तो तिकडे पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जाईल, याची नोंद घ्या. 3 ओव्हर नंतर तुम्हाला ड्रिंक्स ब्रेक आहे. आयोजकांच्या माध्यमातून हा कॉल आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चला वेळ घेऊ नका. पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. आता इथून पुढे जी विवरचना असेल ना ती खुल्या क्षेत्ररक्षणाची असेल. 6-5 या कन्सेप्टने इथून पुढे तुम्हाला फिल्डिंग पाहायला मिळेल. तसं पाहायला गेलं तर पॉवर प्ले क्रिकेटमध्ये पहिल्यांदा नव्हता. ज्यावेळेस क्रिकेट सुरू झालं 18व्या शतकात, त्यानंतर टीम इंडिया 19व्या शतकात क्रिकेटमध्ये दाखल झाली 1932 पासून. परंतु क्रिकेटमध्ये पॉवर प्ले नावाचा कन्सेप्ट नव्हता. 1970-1980 मध्ये पहिल्यांदा या कन्सेप्टने उभारी घेतली. परंतु याला चालना जर कधी मिळाली तर 1990 पासून खूप चांगली चालना पॉवर प्ले कन्सेप्टला मिळाली. क्रिकेटमध्ये पॉवर प्ले आला आणि पॉवर प्ले आल्यामुळे क्रिकेटला एक ग्लॅमर प्राप्त झालं. आज तुम्ही टेनिस बॉल क्रिकेटला एक ग्लॅमर प्राप्त होताना पाहताय कारण पॉवर प्लेच्या ओव्हर्स बघणं आमच्या क्रीडा रसिकांना आवडतं. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपले. ओव्हर नंबर 3 मध्ये सचिन हे पुन्हा आलेले आहेत. सुरुवातीचं षटक प्रारंभिक पॉवर प्ले क्रमांक 1 चं फक्त 7 धावांचं त्यांनी टाकलं होतं. आता त्यांना पुन्हा एकदा प्राचरण केलंय. समोरच्या बाजूला हा प्रहार क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. बॉल वरती जातील, थ्रो करतील, धाव फलकावरती आणखीन एक धाव येते. स्ट्राईक रोटेट केले सातत्यपूर्व. थँक्यू सो मच. तर जर्मन पाहतो आपण ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर यांच्या स्पर्धेवरती नेहमीच हात राहिला आणि त्यांनी या स्पर्धेसाठी उद्घाटन प्रसंगी येऊन उपस्थिती दाखवली आणि ते आता आपल्यातून रजा घेतात. धन्यवाद, आपण आलात, या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीने आपले लाख लाख आभार. धन्यवाद जगदीश सर. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. सचिन निघतील राईट आर्म ओव्हर द विकेट. अपट बार पुन्हा आणखीन एक चांगला टाकलाय कारण शेवटचा बॉल जर तुम्ही सचिन यांचा पाहिला असेल ना पहिल्या ओव्हरचा तर तोही अपट बार खूप चांगला होता. ज्या प्रकारे बाउन्स टाकतायत, ज्या प्रकारे त्यांचा बॉल अतिरिक्त उसळी घेतोय, पाहण्यासारखा बॉल आहे. आणखीन एक चांगल्या बॉलची सांगता होते. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकत्र झालेले आहेत. विचार विनिमय करतील कारण नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन हा स्ट्रायकर फलंदाजाचा आरसा असतो. विचार विनिमय केलाय, सल्ला घेतलाय, सल्ला दिलाय कारण इथून पुढे डाव सावरायचा आहे आणि चांगली बॅटिंग करायची. हा एक उद्देश टीम पिंपरीचा असू शकतो. परंतु सचिन पुन्हा तयार. ऑन साइडला वळवलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे कावू कॉर्नरला. बॉल वरती आले, थ्रो करतील. फक्त एकच धाव येते. 21 धावा धावफलकावरती 21. 3 बॉलच्या समाप्तीनंतर अजूनही 3 बॉल मार्गस्थ आहेत या ओव्हरमध्ये. परंतु तुम्ही राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन बद्दल चर्चा करताय. जी जोडी आहे शशांक आणि उज्ज्वलची 2011च्या विश्व वर्ल्ड कपची आपण चर्चा करतोय कारण हा संदेश महेंद्रसिंग धोनीला जर कुणी दिला होता की उजव्या हाताचा बॅट्समन आउट झाला तर उजव्या हाताचाच मैदानाच्या आतमध्ये जाईल. अगदी ही लाईन चांगली आहे. पुन्हा एकदा प्रभावित करतायत सचिन. ज्या प्रकारे टान्स रिदम आहे, ज्या प्रकारे पॉपिंग क्रीज मधून जाऊन बॉल रिलीज करतायत, ज्या प्रकारे टप्प्यावरती त्यांनी चांगल्या प्रकारे कंट्रोल स्वतः नियंत्रण आणलेलं आहे. फलंदाजांना थोडंसं अवघड होते बॅटिंग करणं. सन्मान देण्याचा प्रयत्न बॅट्समन करतायत. हा एक डॉट बॉल येतोय. परंतु 2011च्या विश्व वर्ल्ड कप बद्दल आपण चर्चा करतोय. सचिन तेंडुलकरांनी हा निरोप वाया वीरेंद्र सेहवाग
पाठवला होता महेंद्रसिंग धोनी पर्यंत, कारण डावखुरा बॅट्समन आउट झाला तर डावखुराच मैदानाच्या आतमध्ये जाईल. ओहो, इथे पहा यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बॉल, डावी यष्टी वाकवली आहे. बॅट्समन उज्ज्वल इथे माघारी. आहे क्रमांक 3 म्हटलं तर ज्यांना पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करता येईल, ज्यांना डेथ ओव्हर मध्ये बॅटिंग करता येईल, अशा फलंदाजाला टीमचा क्रमांक 3 दिला जातो, तर ते महेश मैदानाच्या आतमध्ये. परंतु सचिन यांनी पुन्हा प्रभावित केले बॉलिंग करताना, पण त्यांची चर्चा सातत्यपूर्व करतोय. शपलवर खेळण्याचा पुन्हा प्रयत्न आहे या बॉलवरती. खरं म्हटलं तर या अगोदर उज्ज्वल शपल झाले, त्यानंतर महेश आलेत, तेही शपल झालेत. ज्या प्रकारे 2011च्या विश्व वर्ल्ड कपला राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशनची जी संकल्पना अवलंबली गेली होती, तीच संकल्पना इकडे अवलंबली गेलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे. अतिरिक्त खेळाडूंना आपण विनंती करूया 12th मॅन यांना की आपण पाणी प्रोव्हाइड करा आपल्या खेळाडूंना. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. प्रथम बॅटिंग करताना टीम पिंपरी विशाल 11ने मजल मारलेली आहे आतापर्यंत 21 धावा एका गडेच्या मोबदल्यामध्ये. अजूनही उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. तुम्ही पाहताय शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2022 भव्य दिव्य ही क्रीडा स्पर्धा. 13 वर्षाची परंपरा या स्पर्धेने जपलेली आहे. एक नामांकित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिलीच मॅच आपण बामल्ली विपक्ष पिंपरी 11 अशी पाहतोय. टॉस जर कुणी जिंकला तर टीम बामल्लीने टॉस जिंकला आणि बॉलिंग करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. बॉलिंग करताना आतापर्यंत 3 षटक त्यांनी टाकले. पहिल्या षटकासाठी सचिन आले होते, 7 धावा त्यांनी खर्च केल्या. सूरज आले, थोडेसे महागडे ठरले, 12 धावा त्यांनी खर्च केल्या आणि पुन्हा सचिन आले. त्यांनी बॉलिंग करताना फक्त 2 धावा खर्च केल्या आणि एका फलंदाजाला माघारी पाठवलं. त्यानंतर बॅटिंग ऑर्डरमध्ये जर पिंपरी टीमची चर्चा आपण केली तर सुरुवातीला उज्ज्वल आले होते, शशांक आले होते. उज्ज्वल फक्त 4 धावा बनवू शकले. शशांक अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य म्हटलं पहा, मॅच जरी संपली तरी दोन्ही संघांनी कुठे जायचं नाही. आयोजकांचा कॉल आहे, तो कॉल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रत्येक खेळाडूने या सूचनेची दखल घ्यावी. आपण टीम पिंपरीची चर्चा करतोय. त्यानंतर उज्ज्वल माघारी गेले, महेश मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता महेश आणि शशांक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथून पुढे धरणा विपक्ष भंडारली, इथून पुढची मॅच आपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला पुन्हा अनाउन्स केलं जाईल आणि इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. मधल्या वेळेमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपलब्ध व्हा. क्रमांक 4चं षटक पंकज यांच्या नावी. समोरच्या बाजूला शशांक तयार, उजव्या हाताचे बॅट्समन आहेत, प्रभावित केले बॅटिंग करताना. समोरच्या बाजूला चढवलेला प्रहार, टप्पा पडल्यानंतर बॉल समालोचन कक्षाला देतोय मानवंदना. पहिला षटकार शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2022 चा बॅट्समन शशांक यांच्या बॅटमधून येतोय. हा अप्रतिम समोरच्या बाजूला ठोकलेला षटकार आणि त्याचबरोबर एक विशेष पारितोषिक ज्यांचं खरं तर या स्पर्धेला खूप मोठं योगदान असं आदरणीय भरत शेठ भोईर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज बॅट्समन शशांक यांना मिळत आहे. पहिला षटकार या स्पर्धेचा लागतोय. तुम्ही 2008 ची IPL घ्या, ब्रॅडम मॅकलमने पहिला षटकार ठोकला होता आणि या स्पर्धेचा पहिला षटकार बॅट्समन शशांक ठोकतायत. प्रत्येक वर्षी तुम्हाला नवीन इतिहास पाहायला मिळाला स्पर्धेचा. हा 13 वर्षाचा प्रवास आहे या स्पर्धेचा. आणखीन एक अपटबार टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस काय झालं, शरीरापासून थोडासा बॉल लांब ठेवला. प्रयत्न जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न शशांक यांनी केला, संपर्क नाही झाला. पण संपर्क खूप महत्वाचा आहे, कारण ज्या वेळेस 2 माणसांचा संपर्क होतो त्यावेळेस संवाद घडतो. परंतु इकडे बॅट आणि बॉलचा संपर्क ज्यावेळेस होतो त्यावेळेस रन्स येतात. परंतु या बॉलवरती तो संवाद घडला नाही.
ओव्हर नंबर 4 मधून पंकज पुन्हा. मिड विकेटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक धावत येतील बॉलवरती, थ्रो करतील. एक धाव अंकित केली गेली, स्ट्राईक रोटेट केले. आता स्ट्राईक महेश यांच्याकडे दिलेला आहे, ते डावकुरे आहेत. इथून काही उर्वरित बॉलचा खेळ बाकी असेल. क्रमांक 4चं षटक प्रगतीपथावरती आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय, अजूनही 3 आहेत. अजीब विवरचना आहे डावकुऱ्या बॅट्समनसाठी. 3 क्षेत्ररक्षक आता ऑन साईडला असतील. मिड विकेट आहे, कावू कॉर्नर आहे, वाईडिश लॉंग ऑन आहे. त्यानंतर ऑफसाईडच्या दिशेने जर सर्कलच्या बाहेर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लॉंग ऑफ पाहायला मिळेल. आणि त्यानंतर डीप कव्हर आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवलंय. त्यानंतर बॅकवर्ड डीप पॉईंट खाली आहे, थर्ड मॅन खाली आहे, फाईन लेग खाली आहे, लॉंग लेग खाली आहे, डीप स्क्वेअर लेग खाली आहे. सर्कलच्या आतमध्ये स्ट्रोक चांगला आहे. बॅटमधून एक चांगला साऊंड आला, स्वीट साऊंड ऑफ द बॅट ज्याला आपण संबोधतो. कारण ज्या वेळेस अशा प्रकारचा साऊंड बॅटमधून येतो ना, त्यावेळेस बॅट्समनचा आत्मविश्वास वाढतो, की त्यांनाही माहिती आहे की आपण ज्या प्रकारे बॅट फिरवली आहे आणि ज्या प्रकारे बॅटवरती आपण बॉल मधोमध घेतलेला आहे, त्यामुळे एक आत्मविश्वास वाढतो. एक चांगला साऊंड आला कानापर्यंत. एक धाव जरूर मिळाली. धावफलकावरती आपण नजर टाकूया. स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 29 धावा धावफलकावरती एका गडेच्या मोबदल्यामध्ये. टीम पिंपरी प्रथम बॅटिंग करताना. आणखीन एक चांगला बॉल यावेळेस परफेक्ट बुंदा बॉल ज्याला यॉर्कर आपण संबोधतो, ज्याला खोलवर टप्प्याचा बॉल आपण संबोधतो. या प्रकारची बॉलिंग खरं तर या ओव्हर्स मध्ये खूप महत्वाची ठरते. हे चांगलं शस्त्र आहे क्रिकेटमध्ये. तुम्ही फॉर्मॅट कोणताही खेळा, जर तुम्ही यॉर्कर बॉल चांगल्या प्रकारे टाकता तर नक्कीच ते तुमच्याकडे चांगलं शस्त्र आहे. आणि ते शस्त्र पंकज मैदानाच्या आतमध्ये अवलंबताना. शपलून खेळण्याच्या पाठीमागच्या बाजूला दिलस्कूप स्ट्रोक सीमारेषा पलीकडे, फाईन लेग सीमारेषा तोडतोय. 4 धाब्यांसाठी चौकार. षटक क्रमांक 4चा खेळ संपला आणि शेवटच्या बॉलवरती एक क्रिकेटचं मादक सौंदर्य तुम्हाला पाहायला मिळालं. ज्या प्रकारे खाली बसले, त्यानंतर पाठीमागच्या बाजूला बॉलला दिशा दिली, अप्रतिम चौकार प्रभावित केलंय शशांक यांनी बॅटिंग करताना. डाव सावरलाय टीम पिंपरीचा, नव्हे तर डाव उभा केलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्या तब्बल 33 धावा धावफलकावरती 4 ओव्हरच्या अंती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर आपण 5 कडे वळूया. डेथ ओव्हर. आणि हे षटक कुणाच्या खांद्यावरती दिले जाईल. महत्वपूर्ण षटक आहे, कारण याच ओव्हरमध्ये आपल्याला समजणार आहे की टीम पिंपरी 11 कुठपर्यंत मजल मारणार आहे आणि टीम बामल्ली टीम पिंपरीला कुठपर्यंत रोखणार आहे ते सांगून जाणारं षटक हे प्रगतीपथावरती आलेलं आहे. षटक क्रमांक 5. गोलंदाजी मार्गवरती दीपो आलेले आहेत. षटक क्रमांक 5 आपल्या नावी घेऊन. इथून पुढे आम्ही इनिंग ब्रेक मध्ये पुन्हा अनाउन्स करू. टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. धरणा विपक्ष भंडारली यानंतरची मॅच आपली आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण इनिंग ब्रेक मध्ये उपलब्ध व्हा ही विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा वळूया. दीपू ओव्हर नंबर 5 मधून. समोरच्या बाजूला बॅट्समन महेश तयार. फुल टॉसला प्रॉपर टायमिंग जुळवता आलेलं नाही, परंतु बॉल इकडे कॅच घेण्याचा प्रयत्न खूप चांगला केला होता. तसं पाहायला गेलं तर खूप अंतर ते धावत आले होते. शेवटपर्यंत नजर ठेवली, परंतु ज्या वेळेस हात क्लोज करायचे होते त्यावेळेस बॉल हातातून निसटला. हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी तुम्ही सोप्या कॅचेस देखील सोडता, कधी अवघड कॅचेसही पकडता. म्हणजे या गोष्टी क्रिकेटमध्ये घडतात, परंतु काही चुका तुम्हाला सुधाराव्या लागतात. जीवनदान मिळाले आणि पुन्हा एकदा महेश तयार. इथे पहा बीमरचा हल्ला असू शकतो का? बॉल सीमारेषा पलीकडे. यावेळेस सीमारेषा तोडलीये. स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. अगदी हा बीमरचा हल्ला होता, कारण ज्या वेळेस कमरेच्या वरती बॉल असतो ना त्यावेळेस पंच नो बॉल घोषित करतात आणि अगदी पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. म्हणजे तदनंतरचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. इथून पुढे आपण फ्री हिट या बॉलकडे वळूया. टीम मीटिंग बोलवलेली आहे दीपूसाठी, खास करून ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल हाताळलेला आहे. कारण अगदी सल्ले महत्वाचे असतात. सल्ला छोट्याचा असू द्या किंवा मोठ्याचा असू द्या, जीवनामध्ये एखादा सल्ला कधी आमूलाग्र बदल करून जाईल सांगणं कठीण असतं. त्यामुळे जीवनात सल्ले घेत चला.
जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही सल्ले देत चला. राहुल पवार आणि सुरेश पाटील आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. खरं तर हे चांगले खेळाडू आहेत क्रिकेटचे आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रत्येक बॉलचं अगदी डोळ्यात तेल घालून बारकाईने निरीक्षण करत आहेत. फ्रीडचा बॉल, पहिल्यांदाच फ्रीडचा बॉल तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळेल आणि दीपू निघतील महेश यांच्यासाठी. वळवलाय बॉल, कावू कॉर्नर, सीमारेषा पलीकडे आणखीन एक हवाई आक्रमण, 6 धावा षटकार. दोन बॉल 2 षटकार आतापर्यंत ठोकलेले आहेत. आता तिसरा षटकार जर आला तर 1551 रुपयाचं पारितोषिक या सामन्यासाठी आहे. आदरणीय भरत शेठ भोईर यांच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या वतीने हे पारितोषिक आहे. उत्कंठ शिगेला पोहोचलेली आहे की या बॉलच्या पाठीमागे दडलंय का. खरं तर हा बॉल 1551 रुपयासाठी हाताळला जाणार आहे, कारण महेश यांनी जर षटकार ठोकला तर 1551 रुपये त्यांना कॅश मिळणार आहेत. बॉल ऑन साइडला खेळलाय जरूर, बॉल सीमा पार, 4 धावा चौकार. अगदी काही अंतर षटकारापासून हा बॉल आतमध्ये पडला, अन्यथा मी म्हणेन 1551 रुपये घेऊन गेले असते. तसं पाहायला मिळेल तर स्पीडोमीटर चालला होता, 1000च्या वरती गेला होता, 1100 1200 काहीशे अंतर कमी पडला हा बॉल आतमध्ये. बॅटची आतली कडा, कमबॅक चांगलं केलंय, कौतुक करावं लागेल. पुनरागमन चांगलं झालेलं आहे, कारण लागोपाठ 2 षटकार लागतात, त्यानंतर एक चौकार येतो आणि त्यानंतर जर तुम्ही कमबॅक करता तर हा तुमचा क्वालिटी खेळ तुम्हाला दाखवावा लागतो आणि तो दाखवलेला आहे. जी तुमची क्वालिटी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न दीपू करतायत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये. याच प्रकारे बॉलिंग गोलंदाज दीपू यांना करावी लागेल. हाई बॉल जर पाहिलं तर पॅड वरती ठेवला, थोडासा कमरेच्या वरती आला, त्यानंतर दिशा दिली, फक्त 1 धाव या बॉलच्या पाठीमागे कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न केला गेला, स्ट्राइक रोटेट होणार नाही याची नोंद घ्या. हा आयोजकांचा कॉल आपण पहिल्या मॅच पासून सांगतोय आणि इकडे स्ट्राइक रोटेट नाही होणार, कारण जर तुम्ही तिकडे थांबलात तर तुम्हाला स्ट्राइक रोटेट दिलं जाणार नाही. जर तुम्ही धाव घेता तर तुम्हाला धावतच राहावं लागणार आहे. एकाला माघारी जावं लागेल, आउट नसणार आहे, फक्त एकच धाव आपण घेऊया आणि स्ट्राइक शशांक यांच्याकडे गेलेला आहे. तसं पाहायला गेलं तर महेश स्ट्राइक साठी जाण्यासाठी आतुरता होती त्यांच्याकडे, परंतु जो निर्णय आहे, जो नियम आहे या स्पर्धेचा, तो आपण पहिल्या मॅच पासून सांगितलेला आहे. शेवटचा बॉल, फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक तिकडून बॉलला बॅकअप देतील, थ्रो केला जाईल धावफलकावरती. आणखीन 2 धावा जुळत आहेत. तिसरीचा प्रयत्न नक्कीच होईल, कारण टेक्निकल क्रिकेट आहे, ज्या प्रकारे धावा शेवटच्या बॉलवरती मिळतील त्या धावा घेणं महत्वाचं असतं. 2 धावा मिळाल्या, 5 ओव्हरचा खेळ संपतोय. प्रथम बॅटिंग करताना टीम पिंपरीने बनवलेले आहेत 55 धावा, 56 धावांचं टार्गेट येणाऱ्या 30 बॉलमध्ये आणि त्याचा पाठलाग टीम बामल्लीला करायचा आहे. येणारे 30 बॉल 56 धावा. टॉस साठी आपण आमंत्रित करूया टीम धरणा आणि टीम भांडारली. आपण टॉस साठी या मधल्या वेळेमध्ये आपला टॉस केला जाईल. आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जगदीश सर आपल्या समोर जुळतील या टॉस साठी. तर इथून पुढे 56 धावा 30 बॉल हे समीकरण आहे. टीम पिंपरीला 56 धावांचा बचाव करायचा आहे आणि टीम बामल्लीला 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. असं म्हटलं होतं ना, अपमानांच्या पायऱ्यावरतून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. या मॅच मध्ये कोण ध्येयाचा डोंगर चढेल सांगणं थांबवतो आणि तुम्हाला घेऊन जातो 14 गावातले पहिले प्रोफेशनल कॉमेंटेटर. खरं तर आम्हाला ते मार्गदर्शक म्हणून आहेत. अगदी ज्या वेळेस आम्हाला ओमकार शेट्टी आणि आमची चर्चा होते त्यावेळेस जगदीश सरांचा नामोल्लेख जरूर होतो, कारण या विभागातले पहिले प्रोफेशनल कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ख्याती आहे ती जगदीश सर आपल्या समोर इथून पुढे जुळतील. त्यांची इथून पुढे असेल वाणी आणि त्यांच्याच माध्यमातून ऐकूया सत्र क्रमांक 2 ची संपूर्ण कहाणी. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. हॅलो.
चला टीम गावदेवी धरणा संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. खेळाचं पहिलं सत्र संपलं जेथे आपल्याला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस दोन उभय संघामध्ये केला जाईल. भंडारली पक्ष धरणा या दोन टीम मध्ये. आणि सर्व संघांना विनंती आहे की पहा या स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत ते लक्षात घ्या आपण. कारण बॅटिंग करत असताना आपल्याला जर आपण एकाच जागेवरती थांबला एखादा खेळाडू फलंदाज तर स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. आणि अगोदर या स्पर्धेचा निकष आहे तो विकेट वरती. जर विकेट समान असतील तर ज्या संघाचा टॉस असेल तो बॉस बनेल. म्हणजे ते विकेटला फार महत्व आहे. विनाकारण विकेट गमावून आपल्याला चालणार नाहीये. धरणा संघ चला आता वेळ का करता आपण. भंडारली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे आणि जो सामना जिंकेल त्या संघाने कुठेही जायचं नाहीये. लगेच त्याच्यानंतर दुसरा सामना त्यांचा खेळवण्यात येईल. हॅलो, थँक्यू सो मच निलेश सर. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचा जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाले आयोजित शिवसेना उपजिल्हा प्रमुख सन्माननीय भरतशेठ भोईर यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेली आहे. आणि या स्पर्धेचा पहिला विद्यमान सामना आपल्या समोर आहे. स्वर्गीय मुकुंद 11 बामाले विपक्ष विशाल 11 पिंपरी. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलं पिंपरी संघाने एकूण 55 धाबा कुठल्यात आणि 56 धाबेचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय. बामाली संघ सलामीची जोडी आकाश जोईकर आणि पंकज पावशे. गेम इज ऑन. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती धमाका बघायला मिळेल कारण क्षेत्ररक्षक होते अगदी वाईडिश लॉंग ऑनला होते आणि पहिल्याच बॉलवरती आलाय तो आकाशच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. गोलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला प्रेम. पॉवर प्लेचे पहिलं षटक जेथे 55 धाबा बनवल्या 56 धाब्याचं लक्ष गाठायचंय आणि समोरची जर बाउंड्री पाहिली तर अगदी कमी पाहायला मिळतोय. त्यामुळे ते धाबा कधी येतील फक्त आपल्याला थोडस शांत डोक्याने फलंदाजी करावी लागेल. आकाश यावेळी चांगला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता मात्र जसा पडला ना थोडासा उचली घेतली
आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाला बीट करून पुन्हा एकदा आतमध्ये आलाय. त्यामुळे पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर हा डॉट बॉल. आकाशचा विचार केला तर यावर्षी चांगल्या लयमध्ये हा फलंदाज पाहायला मिळतोय आपल्याला. फटका फसला हवेत आहे आणि येते झेल ड्रॉप. काय झालं पहा, पॉइंटच्या दिशेला झेल तर सुटला आणि 2 धावा सुद्धा मिळाल्यात. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि का म्हटलंय याचं कारण आता आपल्याला शोधावं लागेल. पिंपरी संघ आपण खूप मोठी चूक केली आहे आणि आकाश जुईकर सारख्या बॅट्समनला जीवनदान देणं म्हणजे आपल्याला थोडंसं कठीण आव्हान वाटेल. त्यामुळे आता थोडासा विचार विमर्श करावा लागेल आणि सहज साधा सोपा झेल होता. कठीण झेल सुद्धा टिपता यायला पाहिजेत आपल्याला, तर सोप्यांचं काय, कारण घेणंच आवश्यक असतो. यावेळेस फटका डीप मिड विकेटला, हे उत्तर मिळालंय. चेंडू जाईल आता पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा चौकार. झेल सोडल्यानंतर मात्र त्याचं उत्तर मिळालंय, म्हणून आता थोडासा विचार विमर्श करावा लागेल विशाल 11 पिंपरी या टीमला की आता पुढे काय करायचंय. कारण क्रिकेटमध्ये संध्या मिळत नसतात, संध्या निर्माण करायच्या असतात आणि निर्माण केलेली संधी आपण गमावली आहे. त्यामुळे आता आपल्याला पश्चातापाशिवाय दुसरं काही उरलं नाहीये आणि आकाश सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. त्याने टोकलाय चौकार. स्कोर कार्ड वरती धाबा झाल्या त्या 10. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धाबा स्कोरबोर्ड वरती लावल्यात. 11.20 ची सरासरी कायम ठेवायची आहे प्रति षटकामागे ती बामणली टीमला. पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा डीप मिड विकेट क्लिअर. तिसरा चौकार पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॅटिंग. पाच चेंडूवरती हा तिसरा चौकार लागलाय. आता फरार विचार विमर्श करावा लागेल विशाल 11 पिंपरी संघ, ज्याने तर धाबा चांगल्या नोंदवल्यात स्कोरबोर्ड वरती. मग आता काय, तुम्हाला मॅच मध्ये वापसी करायची असेल तर विकेट टेकन गोलंदाजी करावी लागेल. जिथे डॉट चेंडू फेकावे लागतील, चांगले क्षेत्ररक्षण करावं लागेल. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय आणि पुन्हा एक चेंडू चौकाराच्या दिशेने जाईल का, ते मात्र अडवलंय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. कदाचित चौकार सुद्धा झाला असता, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती आल्या त्या दुहेरी धावा. 3 चौकार पाहिले, दुहेरी धावा येत असताना पाहायला मिळाल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना धावसंख्या स्कोरबोर्ड वरती बिनबाद 16 धावा. प्रत्येक संघाला निर्धारित वेळ दिलाय, त्या वेळेमध्ये आपण 5 षटका फेका आणि स्पर्धेचे नियम लक्षात ठेवा. सर्व यूट्यूबच्या माध्यमातून आपण ऐकत असाल, कारण असे नियम आहेत येते की आपल्याला बॅटिंग करत असताना प्रथम विकेट लक्षात ठेवावे लागतील, कारण जास्त विकेट गमावले तर सामना गमवावा लागेल. त्यामुळे ते प्रथम सामन्याचा निकष हा विकेटवरती असेल आणि त्याच्यानंतर टॉस. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला कधी कधी टॉस पाहायला मिळतोय, कधी कधी धावसंख्या कंपल्सरी चेस असते, मात्र तसे नाही आहे. 2 दिवस रेग्युलरचे संघ खेळतील आणि शेवटच्या फायनल डे मध्ये मात्र शनिवारी जेव्हा 40+ संघ खेळतील तेव्हा नियम वेगळे असतील. कारण जरी कल्याण डोंबिवलीमध्ये एक क्रिकेट असलं तरी संघटना 40+ ची वेगळी आहे आणि रेग्युलरची वेगळी आहे. त्यामुळे जे नियम आहेत 40+ चे तेच अंमलात आणले जातील जेव्हा ते संघ खेळतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक, पहिलाच बॉल, एज लागतोय, चेंडू मात्र पाठीमागे कीपर कडे निघून जातोय. गोलंदाज पाहायला मिळतोय राकेश
राकेश जाधव यांना पाहतोय. यावेळेस स्वीप करायचा होता, हलकसा अपील करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना फलंदाज पंकज पावशेला पाहतोय. टॉस खेळला जाईल दोन टीम मध्ये. तर टॉस खेळला जाईल. आमचे ज्येष्ठ नागरिक गणपत मामा पाटील जे निघूचे आहेत त्यांचे शुभ असे आपण करतोय टॉस. गावदेवी धरणा विपक्ष भंडारली असा विद्यमान सामना असेल येणारा सामना. यावेळेस फटका चांगला डीपिश खबरला. आउटफील्ड पास. चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पंकजने 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार पाहायला मिळाला. नवीन बॉल फक्त पहिल्या सामन्यासाठी नवीन चेंडू आहे. त्याच्यानंतर नवीन चेंडू दिला जाईल 2 षटकानंतर जुना. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सामना नव्याने सुरू होतोय. यावेळेस चांगला बॉल अगदी एक्झिक्यूट केला खेळण्यासाठी. स्वीपचा फटका कॅच होता. चेंडूची लाईन थोडीशी कमी ठेवली. गतीमध्ये परिवर्तन केलंय गोलंदाज राकेश जाधव. हा गोलंदाज पाहतोय आपण. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. थोडस कमबॅक वापसी करत असताना पॉवर प्लेचे दुसरं षटक पाहायला मिळतोय आपल्याला. फटका तर चांगला आहे आणि ते क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालंय. उज्ज्वल होते. चांगलं मिडऑफला क्षेत्ररक्षण करत असताना स्वतः अगोदर गोलंदाजाने फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला. त्याच्यानंतर उज्ज्वल पुढे सरकले मात्र एक धाव रोखू शकले नाही आहेत. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती जातोय ज्याने पहिल्या षटकात दमदार बॅटिंग केली आहे. तोच बॅट्समन पाहायला मिळतोय आपल्याला. शेवटचा अंतिम चेंडू षटकामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. एकेरी धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय आणि दुसरी धाव थोडीशी घातक ठरली असती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि त्याच्या जोरावरती मात्र या 2 धावा पूर्ण करत असताना टीम बामाली संघ 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या 16 आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7. एकूण धावसंख्या 23 धावा स्कोरबोर्ड वरती. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि गरज होती 33 धावेची. 18 बॉल 33 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तर या स्पर्धेसाठी ज्याने लाख मोलाचं योगदान दिले ते आमचे सर्वांचे लाडके वत्रे काका, अरविंद वत्रे काका ज्याने बॉल पुरवल्यात. त्याचबरोबर जितेंद्र पाटील आणि अरुण साळुंके यांच्या वतीने
बॉल देण्यात आले. त्याचबरोबर माऊली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर हरेश भोईर बाकळंज यांनी लाईव्हची सुविधा आणि सन्मान चिन्ह दिल्यात. त्याचबरोबर अमिषेट मडबी यांच्या वतीने सुद्धा सन्मान चिन्ह. त्याचबरोबर ट्रॉफ्या पाहतोय ते आपण 40+ ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील आणि सामनावीरसाठी सर्व ट्रॉफ्या त्या सन्माननीय भरतशेठ पाटील मुरबी आणि त्याचबरोबर अक्काबाई पावशे यांच्या स्मरणार्थ स्वप्नील पावशे यांच्याकडून मालिकावीरासाठी कूलर आहे आणि शूज. त्याचबरोबर अभिम पाटील निगो यांनी पाण्याची सोय केली आहे आणि आमचे संदीपदादा पाटील यांच्या वतीने सुद्धा पाण्याची सोय केली आहे. सर्व या दानशूरदात्यांचे मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. दिते समीकरण 18-33 आहे. सलामीची जोडी अद्यापर्यंत मैदानामध्ये खेळतोय. कोणी यावेळेस फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे आणि तेथून दुसरी धाव कंप्लीट केली जाईल. आणि विष्णू स्पोर्ट जय गणेश विष्णू स्पोर्ट या संघावरती जर्सी पाहतो आपण. ती पूर्ण जर्सी या ठिकाणी रोशन सालुंके यांच्या वतीने देण्यात आली आहे. रुपेश आणि रोशन आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. कारण स्पर्धा म्हटली की कुणाचा तरी हातभार आवाज आहे आणि सध्याच्या घडीला पाहिलं स्पर्धा भरवणं खूप अवघड झालंय. ऑन साइडला खेळत असताना एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा कॉल. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण गेल्यात. गोलंदाज पाहायला मिळतो या स्वप्नील आल्या. तिसरं षटक. या षटकामध्ये मात्र थोडा धाबांचा वेग वाढवावा लागेल कारण मगासपासून पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेला जास्त प्राधान्य दिलं गेलंय. आताचा बॉल खराब आहे. अगदी खराब आहे. त्याच्यावरती फायदा उचललाय. चेंडू जाईल डीप फाईन लेगला वेगाने निघून 4 धावेसाठी चौकार. करत असताना चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय. आताचा बॉल पुन्हा एकदा डॉट. चांगली लाईन आहे आणि चांगल्या लाईन मध्ये गोलंदाजी करत असताना ते आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. गोलंदाज पाहतोय आपण स्वप्नीलला. एक कमी वयाचा खेळाडू आहे आणि तो चांगली सध्या तरी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. अतिशय चांगलं कमबॅक झालंय. स्ट्राईकला फलंदाज पंकज पावशे. आताचा बॉल पुन्हा एकदा पाठीमागे निघून जातोय. ते पाहावं लागेल. तिसरा चेंडू डॉट आलाय आणि षटक समाप्त झालाय. तिसरा 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 31 धाबा. आत्ता गरज आहे ती 12 चेंडू आणि 25 धाब्याची. येणारे 12 बॉल 25 रन करायचे आहेत बामाले टीमला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी धरणा विपक्ष भंडारली या 2 टीम मध्ये. आणि आज सुद्धा 8 संघ खेळतील. त्याच्यानंतर म्हातारडे उत्तर शिव, दहिसर मोनी आणि वडवली अ. 5 नवनाथ सालुंके यांची संकल्पना होती की या स्पर्धेमध्ये पाहिले तर तब्बल 12 चेंडू 25 12 चेंडू आणि 25 ची गरज आहे. या स्पर्धेमध्ये त्याने 16 संघ खेळवल्यात आणि 16च्या 16 लो पोल आहेत. म्हणजे असं कोणताही संघ ए पोलचा नाहीये. बी आणि सी पोलचे संघ आहेत जेणेकरून एखाद्या संघाला चॅम्पियन होण्याची येथे संधी आहे. कारण बऱ्याच वेळेला स्पर्धा पाहतो आणि स्पर्धेमध्ये एखादा मोठा संघ असतो तो लहान संघाला परास्त करतोच आणि मग त्याला ट्रॉफी पासून दूर राहावं लागतंय. मात्र इथे सर्वांना जे 16 संघ आहेत ना त्या 16 संघांना समान संधी आहे. कारण एकाच कॅलिबरचे संघ
या स्पर्धेमध्ये उतरवले गेल्यात आणि एकच चॅम्पियन बनेल त्यातून, कारण 8 संघ असतील ते 40+ असतील. त्यामुळे सर्व संघांना नामी संधी उपलब्ध आहे. एकाच कॅलिबरचे एका ताकदीचे संघ आपल्याला या परिसरातील पाहायला मिळतील. तर जाऊया मॅचच्या दिशेने. चौथं षटक, गोलंदाज पुन्हा एकदा राकेश. पहिलाच बॉल उडवलाय की फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र अंदाज घेत होते. शेवटच्या क्षणाला पाहिलं तर ताकदीचा प्रचंड वापर केला गेलाय आणि डीप मिड विकेट क्लिअर करत असताना ठोकलाय तो षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला आकाश जुईकर. मग अशी याच फलंदाजाची चर्चा करत होतो की ह्या वर्षी चांगल्या लयमध्ये टचमध्ये आहे, कारण देवीच्या पाड्याच्या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली कामगिरी याच खेळाडूची राहिली आहे आणि त्याच खेळाडूने अद्यापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. चौकार षटकार दाखवल्यात. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा. आणि लागोपाठ जर 3 षटकार ठोकले तर शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत शेठ भोईर यांच्याकडून 1551 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि सुवर्ण संधी आता आकाश जुईकरला 1501 रुपया. नाही या ठिकाणी चौकार पाहायला मिळेल. चेंडू डीपिश कबरला आणि 3 चेंडूवर लागले. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला, फलंदाज बाद झाले आकाश जुईकर. मात्र जाता जाता त्याने तामकाम केलाय आणि चौकार षटकार ठोकत असताना सलामीला येऊन मात्र चांगली बॅटिंग केली आहे. 4 चौकार 2 षटकार ठोकले. 11 चेंडू फेस करत असताना ठोकल्यात त्या त्याने मात्र 34 धावा. वनडाऊनचा खेळाडू पहा मिळतोय आपल्याला सूरज भोईर मैदानामध्ये येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू आला. आता मात्र समीकरण सोपं झालंय. मात्र जरी अद्याप सोपं असलं, 8 चेंडू 9 धावांची जरी गरज असली तरी अद्याप कमबॅक करू शकतोय पिंपरी संघ. एखादा विकेट मिळवला, डॉट चेंडू आले, मॅच पुन्हा एकदा टर्न होईल. मात्र सूरज सारखा आक्रमक शैलीचा फलंदाज समोर आहे. पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, कीपर बीट आणि ते पा धाबांसाठी मात्र 1+1 2 रन्स. वाईड बॉल आणि 2 धावा मिळाल्या टीमला. ते विकेट मिळाला त्याच्यानंतर या 2 धावा येत असताना फटका चांगला ऑन साइडला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, धावची जी संधी होती मात्र ती संधी साधली आहे आणि फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद असेल तो मात्र पंकज पावशे. सात चेंडू आणि 7 धाब्याची गरज आहे. 7 6
शेवटचा अंतिम चेंडू या षटकामध्ये आहे, कारण मगाशी 2 धावा आल्या 1+1च्या माध्यमातून. बॅट्समन गिरीश मैदानामध्ये येत असताना सामना थोडासा नेट टू नेट फाईट होईल का, कारण जेव्हा 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असते तेव्हा प्रेशराइज गेम पाहायला मिळतोय. मात्र आता तसं काही घडेल का. न्यू बॅट्समन मैदानामध्ये आल्यात. नॉन स्ट्रायकिंगला सूरज. ऑफ ड्राय, अतिशय चांगला क्लासिकल ड्राय, मात्र चेंडू जागेवरती थांबलाय. क्षेत्ररक्षक 2 धावा रोखू शकले नाही. तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2च धावा पाहायला मिळाल्या. षटक समाप्त झालाय. चौथं 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 4 ओव्हरमध्ये द्वितीय सत्रामध्ये टीम बामल्लीने बनवल्या सध्या 52 धावा. आत्ता फक्त येणारे 6 चेंडू 4 धावेची गरज आहे. तर त्या कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत तुम्हाला, कारण विकेट जास्त गमावल्यात बामाली टीमने. पिंपरी संघाचा 1च विकेट घ्या होता आणि बामाली संघाने 2 विकेट गमावल्यात. त्यामुळे आता 6 मध्ये 4 कायमस्वरूपी बनवायचे आहेत. हॅलो, स्कोर झालाय पहा एकूण 52. हॅलो, पहिल्या षटकात 16 आल्या, दुसऱ्या षटकात 7 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 8 आल्या आणि चौथ्या षटकात 21 आल्या. त्यामुळे पूर्णपणे आता सामना बामाली टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम षटक. संकेत. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, जवळपास खेळाडू नाहीये. खेळाडू थांबलेत आणि 2 धावा येते. झेल टिपण्याची संधी सुद्धा होती. जर रनिंग मध्ये असताना तणीची झेल पाहायला मिळाला असता. मात्र आता 2च धावा दूर आहेत. 5 चेंडू आणि 2 धावा. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, एकेरी स्वरूपाची धाव प्राप्त होईल. मात्र स्कोर पाहिला तर लेवल झालाय. ते फक्त विजयाची धाव एकवटायची आहे. 4 चेंडू 1 धाव. चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय, ड्राईव्ह केलाय समोर. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली आणि ह्या विजयाची धाव एकवटली जातोय गिरीशा मार्फत आणि सामना जिंकलाय स्वर्गीय मुकुंद एलेवान गावदेवी बाम्हाले या टीमने. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. सेकंड करायचंय आणि पराभूत संघाचं कौतुक. पिंपरी संघ सेकंड करा. तर सामना जिंकलाय बामाली संघाने आणि या सामन्याचा हिरो ठरतोय ज्याने सलामीला येत असताना मात्र 11 बॉल मध्ये 34 रन बनवल्या. तोच ठरला आकाश जुईकर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि पारितोषिक देण्यासाठी आमचे सुभाष शालुंके आहेत उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे शशांकला,
ज्याने आजच्या दिवसात पहिला षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. शशांक यायचंय. आकाश जुईकर, चला शशांक या, आपण 500